तर रात्री लागलेलं आपल्याला स्टेशनला घ्यायचं भाडं. ट्रेन तर जाम लेट झाली. बरोबर 2 वाजता गाडी आली. तर त्यांना गेलो घेऊन, सोडलं. घरी जाईपर्यंत 3 वाजलेच होते. कारण सकाळी पण आपल्याला स्टेशनचं भाडं लागलेलं. तर झोपेतून डोळेचोर उठलो. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेत राहा, हसत राहा. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर डोळे काय उघडतच नव्हते. नेहमीप्रमाणे बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि गेलो डायरेक्ट स्टेशनला. त्यांना सोडलं आणि आलो डायरेक्ट घरी. तर बरोबर 11 वाजता या काकीने बोलवलं नाही होतं. त्यांना जायचं होतं भडवळ्यात बारशाला. तर त्यांना घेतलं, भडवळ्यात सोडलं आणि आलो रिटर्न. तर स्टँडवरती आलो, नम्रातच होतो. तितक्यात आले दादा. त्यांना जायचं होतं पेडांब्यात. त्यांना घेतलं, सोडलं आणि आलो रिटर्न. त्यांना सोडापर्यंत इथंच 1 वाजला होता. मग घाईघाईत आलो, कारण आपल्याला जायचं होतं दुपारच्या ट्रेनला घ्यायला. मग आलो डायरेक्ट स्टेशनलाच. तर ही पण ट्रेन लेटच झाली होती. 1:30चा काहीतरी टायमिंग आहे. 2:30 वाजता आली. तर हल्ली जाम ट्रेन लेट होत आहेत, काय समजत नाही. त्यांना घेतलं, शेजारच्या वाडीत सोडलं आणि आलो डायरेक्ट घरी. जेवलो मस्तपैकी आणि झोपलोच होतो. तर 5:15ला या काकांचा फोन आला, तेव्हा उठलो डायरेक्ट. आज शाळेत पोरींचा काहीतरी गायनाचा कार्यक्रम होता. त्या पोरींना घेऊन गेलो, सोडलं हायस्कूलला आणि आलो रिटर्न. स्टँडला आलो, बघितलं तर एक पण रिक्षा नव्हती. लगेच एक भाडं लागलं सरंदेत. त्यांना गेलो घेऊन, सोडलं आणि आलो डायरेक्ट घरी. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.